प्लास्टिक सगळ्यात मोठी समस्या आहे आजच्या या जगामध्ये आणि या समाजाला थोडंसं या प्लास्टिकपासून वाचवण्यासाठी आमचे चिमुकले विद्यार्थी एक छोटीशी नाटिका तुमच्यासमोर घेऊन येत आहे। मला बाजाराला जायचं आहे, तर चला बघूया मग यातून आपल्याला काय शिकायला मिळेल। चला तर मग आता आपण बघूया। मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही। कागबाई 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 नगबाई 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 का बरं जायचं नाही? कारण काय ते सांगशील की नाही? अरे बाजाराला गेलं कशाची खरेदी करायची? कशाची? अहो मंडळी, डाळ तांदूळ गहू ज्वारी बाजरी काय लागतं बरं आपल्या संसाराला? मग ते समजा घेऊन ये की त्यात अवघड काय? अरे आणू कशात ठेवू कशात? आता तर समजे वस्तू कॅरीबॅग मध्येच मिळतात की। अरे तेच तर मोठा घोटाळा आहे। कसा काय? कॅरीबॅग भरून आणावी, वस्तू वतून डब्यात भरावी आणि कॅरीबॅग फेकून द्यावी म्हणजे झालं। त्या कॅरीबॅगा समध्या गटारीत अडकतात, समध्या नाल्या तुडुंब भरतात, काय सांडपाणी येतं रस्त्यावर। काय सांगतात काय बाई? मग ध्यानात येतं की नाही? म्हणूनच तर म्हणते मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही। कागबाई अहो माझी हरणी दुधाची म्हैस, आता तिला काय झालं? ती मला सोडून गेली। कुठं? जंगलात की अरण्यात? नाही, ती मरून गेली। कशा काय मेली तुझी हरणी? तू का गाते तिच्यासाठी रडगाणी? तू का नाही केलं तिच्यासाठी औषध पाणी? तेच तर सांगते मी, ध्यानात येतं की नाही? प्लास्टिकच्या कॅरीबॅगा तिनं सगळं तिचं मरण उडवलं, तिचं बिचारे रडलं आणि दुधाबाई त्या लेकराचं वाढलं। माझं मन खूप तडपडलं, म्हणून तर म्हणते। काय म्हणते? मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही। अहो सरकारने काढलाय आदेश, प्लास्टिक नका वापरू, हेच त्यातलं विशेष। सजीवांना वाचूया हा दिलाय संदेश। पेपराची बातमी वाचली की नाही? आता काय तुम्ही आणताबद्दल नाही? सांगा रे बाबा सांगा, मला आठवत नाही, पेपरात आलं तरी काय? त्या समुद्र किनाऱ्यावर काय झालं त्या समुद्र किनाऱ्यावर? त्या समुद्र किनाऱ्यावर मरून पडली बिचारी 2000 कासव, त्यासाठी डोळ्यातून वाहतात अश्रू। अरे फार वाईट घडलं। प्लास्टिक विकाण्यातून जलचरांचं नाही वाचलं। म्हणून तर म्हणते मी मला बाजाराला जायचं नाही, म्हणून तर म्हणते मी ध्यानात येते की नाही? आपण आणि पोरं बाळ खाणार तरी काय? आपली काळी माय उलचाड होत आहे। कशी काय? जमीन नांगरली, प्लास्टिकची जाळी वरती आली, शेतात पीक कल कसं, पीक येईल कसं, कशी मिळतील खडली बैल कोणचं? म्हणून तर म्हणते मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही, मला बाजाराला जायचं नाही। यापेक्षा मी सांगतो तसं कर, समजा लोकांना उपदेश कर। तो काय? वापरू पिशवी कागदाची आणि कापडाची, काळजी घेऊन वसुंधरेची। आता तरी बाजारात जाशील की नाही? वय परम्या प्लास्टिकची थैली हातात धरणार नाही। मला बाजाराला जायचं आहे, मला बाजाराला जायचं आहे, मला बाजाराला जायचं आहे। कपड्याची थैली घेऊन बाजाराला चला। कपडाच वापरा, होत नाही प्लास्टिकचा कचरा, होत नाही त्याचा निचरा। अर्थतेने सांगते वसुंधरा, कागद कपडाच वापरा। तर मित्रांनो, कशी वाटली आमची ही छोटीशी नाटिका? इको फ्रेंडली आपल्याला पृथ्वीला बनवायचं असेल तर आपल्याला प्लॅस्टिकला बाय करावंच लागेल आणि या ठिकाणी आपल्याला कागदी आणि कापडाचीच पिशवी वापरावी लागेल। धन्यवाद।